नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय खांडेकर. शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या दिवसाची आपल्याला प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे, त्याची तारीख काय आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये आज सविस्तर जाणून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांसोबत आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा. जर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 6 मार्च 2026 रोजी शासनाने एक परिपत्रक जाहीर केलं होतं. या परिपत्रकानुसार आपले सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जी योजना चालू केली, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, या योजनेची सुरुवात 2019मध्ये फेब्रुवारी महिन्यात झाली होती. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जात होते. या योजनेच्या अंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21 हप्ते जमा केले गेलेले आहेत. आता आपल्याला प्रतीक्षा होती ती म्हणजे 22वा हप्ता कधी जमा होणार. मित्रांनो, 13 मार्च 2026 रोजी आपण PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाच्या निमित्ताने गुवाहाटी, आसाम येथे आपल्या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी 5 वाजता जो काही आपला PM किसानचा 22वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे. मित्रांनो, या 22व्या हप्त्यासाठी 18,650 कोटी एवढी अमाऊंट 9.32 कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत पाठवले जाणार आहेत. महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील, जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनेलवरती येत राहतात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.